नमस्कार मित्रो, विद्यार्थी मित्रो, आपण सिमिलॅरिटीचं 1.1, 1.2, 1.3, 1.4 कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम सेट म्हणजे एक प्रकारची रिव्हिजन आहे तुमची. लक्षात आलं का? प्रॉब्लेम सेट 1, क्वेश्चन नंबर 1. तुम्हाला अल्टरनेटिव्ह क्वेश्चन असतात, म्हणजे पर्याय देतात तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि प्रश्न देतात. प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. या ठिकाणी जर आकृती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. तर त्या आकृतीवरून आपल्याला कुठले ट्रायंगल सिमिलर आहेत आणि काय आहे त्याचा विचार करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिन्ही साईड प्रपोर्शन म्हणजे एस टेस्ट. कुठली टेस्ट? एस टेस्ट. बरोबर, बघूया चला. ए बी अपॉन क्यू आर, ए बी अपॉन क्यू आर, नंतर बी सी अपॉन पी आर, बी सी अपॉन पी आर, नंतर सी ए अपॉन पी क्यू, म्हणजे सी ए अपॉन पी क्यू. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आर ट्रायंगल घेतला तर सी ए बी होईल, बरोबर. किंवा ए बी सी घेतला तर क्यू आर पी होईल. लक्षात आलं का? या ठिकाणी पी क्यू आर घेतलेला आहे, पी क्यू आर, बरोबर. आणि सी ए बी म्हणजे सेकंड क्वेश्चन जे आहे अल्टरनेटिव्ह आन्सर आहे ते बरोबर आहे तुमचं. कारण बाय एस टेस्ट दी साइड्स आर प्रोपोर्शनल, राईट. देअरफॉर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा आन्सर कुठला आहे? हे आहे. हा क्रम लक्षात ठेवायचा. काय पहा, सी ए बी आणि पी क्यू आर, राईट. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. पहिला. दुसरा प्रश्न बघा काय आहे. ट्रायंगल डी एफ आणि ट्रायंगल पी क्यू आर. डी अँगल कुणा इतका आहे? क्यू इतका आहे. आर अँगल कुणा इतका आहे? ई इतका आहे, बरोबर. विच इज फॉल्स स्टेटमेंट. अरे करेक्ट स्टेटमेंट म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आपल्याला विचारलंय. लक्षात. फॉल्स कुठला आहे? तर ई एफ अपॉन पी आर, ई एफ पी आर आहे, बर. नंतर डी एफ पी क्यू, डी एफ पी क्यू म्हणजे आहे, हे करेक्ट आहे. तसं दुसरं पहा, डीई अपॉन पी क्यू, डीई अपॉन पी क्यू म्हणजे दुसरंच फॉल्स आहे, बस. बाकी शोधायची गरज नाही. आन्सर सेकंड इज राईट आन्सर. ओके. प्रश्न पहिला संपला. दुसरा आपल्याला तिसरा प्रश्न बघूया. याच्यामधला प्रश्न थोडा सोपा आहे, पाहायला लक्ष द्या. ट्रायंगल्स हे दोन्ही सिमिलर आहेत. काय म्हटलेलं आहे? कारण बी अँगल ई इतका आहे, सी अँगल एफ इथं, म्हणजे ए टेस्ट दिस ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू डी एफ. बरं, ट्रायंगल सिमिलर मिळाले. आपल्याला काय म्हटलेलं आहे? विच स्टेटमेंट रिगार्डिंग टू ट्रायंगल्स इज ट्रू. कुठलं ट्रायंगल्स? पहिली गोष्ट म्हणजे यांचे शेप सारखे आहेत परंतु साईज सारखे नाही आहे, बरोबर. म्हणजे ते कॉन्ग्रुएंट नाही आहेत पण सिमिलर आहेत. म्हणजे सेकंड क्वेश्चन इज राईट क्वेश्चन, राईट आन्सर, राईट. थर्ड मध्ये बघूया आपण. या ठिकाणी ट्रायंगल एबीसी आणि डी एफ यांचा रेशो 1/2, एरियाचा 1/2 आहे. बर, पुढे काय म्हटलेलं आहे? दे आर इक्विलेटर ट्रायंगल. इक्विलेटर ट्रायंगल असतात तर सिमिलर असतात. ट्रायंगल सिमिलर, साइड्स प्रोपोर्शनल. ए बी आपल्याला दिलाय 4 आहे, डी काढायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन डी एफ चा रेशो 1/2, दॅट इज ए बी स्क्वेअर 4 चा स्क्वेअर अपॉन व्हॉट? डी स्क्वेअर. ओके, मग डी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? 4 चा स्क्वेअर इंटू 2. याचा स्क्वेअर रूट काढा. डी इज इक्वल टू 4 चा स्क्वेअरचा स्क्वेअर 4 आणि 2 चं रूट. म्हणजे हे आन्सर तुमचं डी झालं. म्हणजे आन्सर डी इज राईट आन्सर. ओके, समजतं. इथे आन्सर बी राईट आहे, इथे डी आन्सर राईट आहे. तिसरा प्रश्न बघा. इन फिगर एक्स वाय पॅरलल टू दिस, बरोबर. असं असेल तर विच स्टेटमेंट ट्रू. आता ए एक्स अपॉन एक्स बी इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी होतं, बरोबर का? किंवा ए एक्स अपॉन ए बी इज इक्वल टू ए अपॉन ए सी ट्रू आहे, बरोबर ना. आता आपल्याला कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे? ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय पहिलं ट्रू आहे ना. दुसरी शोधायची गरजच नाही. म्हणजे हे आन्सर आपलं राईट आन्सर आहे, राईट. समजतं तुम्हाला? चलो, चौथ्याचा आन्सर डी आहे, पाचव्याचा आन्सर ए आहे, पाचव्याचा आन्सर ए आहे. संपलं. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. पुढचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न. काय प्रश्न आहे जरा बघा. इन ट्रायंगल एबी बी डॅश डी डॅश सी, याचा अर्थ बी आणि सी च्या दरम्यान डी आहे, बी डी 7 आहे, बी सी टोटल 20 आहे. तुम्हाला बिटवीननेस प्रमाणे डीसी काढता येईल. डीसी इज इक्वल टू टोटल बीसी मधून बीडी गेले 13, राईट. या दोन ट्रायंगल मधून जर इथे परपेंडिक्युलर टाकला आपण तर हाईट सेम येईल दोन्ही ट्रायंगल्सला, बरोबर का? हाईट काय सेम असेल तर एरिया प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. एबीसी म्हणजे याचा बेस कुठला आहे? बीसी अपॉन एडीसी बेस कुठला आहे? डीसी. म्हणजे 20/13 हे पहिल्याचं उत्तर आहे. कसं लिहायचं ते बघा, लक्ष द्या.
BD plus DC is equal to BC, B dash D dash C betweenness. मग यावरून डीसीचा आन्सर काढायचा आहे. 7 प्लस डीसी 20 प्लस 7 आहे, तिथं मायनस होईल. डीसी इज इक्वल 20 मायनस 7 दॅट इज 30. समजतं तुम्हाला? आता मला एक सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी त्याचा हाईट सेम आहे, इथून परपेंडिक्युलर टाकली म्हणजे बेसच्या प्रमाणात ना, म्हणजे बीसी अपॉन डीसी उत्तर लिहायला पाहिजे. लक्षात द्या पहिल्याच. ट्रायंगल एडीसी आणि एबीसी, ट्रायंगल एबीसी आणि एडीसी कॉमन व्हर्टेक्स आहे, राईट. आणि बेस त्याचे बीडीसी एका कोलिनियर मध्ये एका रेषेत आहेत, आणि म्हणून इथे जर आपण परपेंडिक्युलर टाकला असा तर ती हाईट दोघांनाही सेम येते, आणि म्हणून राईट हाईट सेम आहे, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेस. therefore काय लिहिणार पहा, देअर हाईट्स आर इक्वल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एडीसी दॅट इज बीसी अपॉन डीसी. किंमत टाका, बीसी ची किंमत किती आहे रे 20 आणि डीसी ची किंमत किती आहे 13, म्हणजे 20 अपॉन 30. दॅट्स युअर आन्सर. ओके, याला रिझन लिहा, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. हाईट सेम आहे, द एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. ठीक आहे. एबीडी दुसरा प्रश्न, एबीडी चा बेस बीडी आहे, राईट, आणि एबीसी चा बेस बीसी आहे, म्हणजे 7/20 उत्तर येणार आहे. एबीसी आणि एबीडी ह्या कॉमन व्हर्टेक्स आहे, राईट. बेस बीडी अँड बीसी ऑन द सेम लाईन, देअरफॉर हाईट इक्वल. हाईट इक्वल असेल तर एरिया इज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एबीसी म्हणजे बीडी अपॉन बीसी. किंमत टाका, त्याला कारण सेम, एरिया इज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस. एरिया इज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस म्हणजे 7/20. नेक्स्ट शेवटचं, एडीसीचा बेस डीसी आहे आणि एबीसीचा बेस बीसी आहे, म्हणजे 13/20 येणार. दे हॅव कॉमन व्हर्टेक्स ए पासून परपेंडिक्युलर टाकला तर हाईट सेम होणार, राईट. हाईट इक्वल होणार. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एबीसी, डीसी अपॉन बीसी. किंमत टाका, त्याला रिझन एरिया इज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसिस, बरोबर 13/20. हो काय, सोपं आहे ना? हा, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट 2/3, म्हणजे एरियाचा रेशो 11/8 दिले 2/3. बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6. व्हॉट इज करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल? ओके, लेट द बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल दिला आपल्याला 6. B1 इज इक्वल टू B2 किती आहे माहित नाही, काढायचं आहे आपल्याला. लेट द बेस ऑफ द लार्जर ट्रायंगल दॅट इज B2 माहित नाही आपल्याला, X मानला आपण. पहिल्याचा एरिया A1, दुसऱ्याचा एरिया A2. ओके, हिअर A1 has to A2 is 2/3 केलेलं आहे. एरियाज ऑफ इक्वल हाईट्स, एरियाज दिलेले आहे 2/3, राईट. A1/A2. A1/A2 is equal to B1/B2. Triangle with equal heights given, therefore areas proportional to corresponding bases B1/B2. A1/A2 is equal to B1/B2. Substitute value 2/3 ना, A1/A2 is equal 2/3 is equal to 6/x. Take cross multiplication. 2x is equal to 6 3 is 18, right. 2 ने डिवाइड करा 18 ला 9 येईल उत्तर. दॅट्स वर आन्सर. जो बिगर ट्रायंगलचा बेस किती आहे 9 सेंटीमीटर ना, सेंटीमीटर. ओके, समजतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल एबीसी B90 आहे, याचा अर्थ बेस बीसी आहे, हाईट तुमची AB आहे. इन ट्रायंगल DCB या ठिकाणी हा 90 आहे, म्हणजे बेस तुमचा BC आहे, हाईट तुमची CD आहे, म्हणजे बेस सेम आहे, डिफरंट आहे. एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग हाईट. बेस सेम आहे ना, बरोबर. एबीसी चे हाईट AB आहे आणि DCB ची हाईट कुठली DC आहे, बस. बोथ द ट्रायंगल हॅव इक्वल बेस. कॉमन बेस कुठला आहे BC. एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग हाईट, राईट. एबीसी ची हाईट AB आणि DCB ची हाईट DC. झालं. बेस इक्वल, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग हाईट. किंमत टाका, काय 6/8 म्हणजे 3/4 झालं आन्सर. किती सोपं आहे बा. नेक्स्ट,
ट्रँगल PQR आणि ट्रँगल QRS आहे, हे दोन्ही. PM परपेंडिक्युलर टू एस, म्हणजे या ठिकाणी बेस QS आहे, हाईट PM आहे. या ठिकाणी दुसरा ट्रँगल QRS मध्ये बेस QS आहे, हाईट RN आहे. समजलं का? म्हणजे बेस सेम आहे, हाईट डिफरंट आहे. एरियाज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग हाईट, राईट. In triangle PQR and triangle QRS, they have common base QS. Okay. Areas proportional to corresponding height PM upon NR. या ठिकाणी PQS आणि QRS दिलेले आहे एरियाज. किंमत टाका 100/110 इज इक्वल टू PM किती 10 आहे. आपल्याला काढायचं काय आहे RN, बरोबर. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा ह्याने याला मल्टिपल करा. 110 × 10 डिवाइड बाय 100, राईट. आता ह्या ठिकाणी सोडवा, कसंही करा, तुम्हाला तसं काय. हा 0 0 गेला, हा 0 0 गेला. आन्सर किती आला रे? 11. संपला. RN इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. दॅट्स युअर आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अतिशय सोपं आहे, कमी वेळात होतं. याचं कारण हे फार सुंदर मी बनवलेलं आहे, बाकी काय नाही. ट्रँगल MNT सिमिलर टू QRS, हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत, बरोबर. अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम द टी पासून इथे परपेंडिक्युलर टाकला तर ही अल्टिट्यूड द्या. ओके. ती किती आहे? इज 5. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉप फ्रॉम एस पासून टाकली समजा, हे नाही. ओके. समजतं का? समजा ही TA घेतली आणि ही SB घेतली, तर ही हाईटचा रेशो दिला 5:9. हे डोक्यात घ्या. समजतं? बर. या ठिकाणी असं म्हटलंय दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत. ट्रँगल सिमिलर असेल, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर, राईट. समजतं? हे महत्वाचं आहे. लिखाण कसं करायचं हे महत्वाचं आहे. लक्षात आलं? चला, शॉर्टकट मध्ये लिहू नका, व्यवस्थित द्या. TA परपेंडिक्युलर टू MN आपण काढलं, म्हणजे हाईट काढली T पासून. तसंच SB परपेंडिक्युलर टू QR काढलं. TA आपल्याला 5 दिले, SB आपल्याला 9 दिलेलं आहे. या दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, हे आपल्याला माहित आहे. ट्रँगल सिमिलर, अँगल इक्वल, अँगल M जेवढा आहे तेवढाच अँगल Q. TMN इज इक्वल टू SQR. म्हणजेच TMA इक्वल टू SQB असंही म्हणता येईल आपल्याला. दॅट इज TMA कॉन्ग्रॉन्ट टू SQB, राईट. सेम अँगल आहेत. आता या दोन्ही ट्रँगलचा, हा ट्रँगल TMA आणि ट्रँगल SQB चा विचार करूया. M अँगल आणि Q अँगल सारखा आहे, A अँगल आणि B 90 आहे, बरोबर का? म्हणून A8S आपल्याला करायचे आहे. TMA इज इक्वल टू TQB इक्वेशन टू अँगल TAM 90 डिग्री आहे, SBQ सुद्धा 90 डिग्री आहे, इक्वल आहे. म्हणून हे ट्रँगल सिमिलर झाले. ट्रँगल सिमिलर असतील, राईट, तर साइड्स प्रपोर्शन म्हणजे TM/SQ इज इक्वल टू TM/SQ इज इक्वल टू TA/SB. दॅट इज 5/N. TM/SQ किती? 5/N. आता हे का काढलं तर आपल्याला साइडचा, हाईटचा रेशो माहित आहे, साइडचा रेशो आपल्याला काढायचा होता. बरं, हे ट्रँगल सिमिलर आहेत हे माहिती आहे आपल्याला. ट्रँगल सिमिलर असेल तर एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर, TM²/SQ. किंमत टाका 5/9 चा स्क्वेअर 25/81. दॅट्स युअर आन्सर. हो गया, दॅट्स युअर आन्सर. 25/81. खतम. समजतं बेटा? नेक्स्ट क्वेश्चन पहा. A', D', C याचा अर्थ D हा पॉइंट A आणि C च्या दरम्यान आहे, राईट. B हा B आणि C च्या दरम्यान आहे, E हा पॉइंट, राईट. म्हणजे B', E', C. ओके. D पॅरलल टू AB, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेसिक वोल्टचा विचार करू शकतो आपण, राईट. आपल्याला काय दिले? AD 5 दिले, BC तुमचं किती दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. त्यानंतर BC 6.4 आहे, हे टोटल 6.4 आहे. असू देत, सेंटीमीटर असेल नसेल दिलं तरी काय, युनिट लिहू नका तरी चालणार आहे.
6.4. ओके. क्वेश्चन काय आहे, बी काढा, म्हणजे हे किती असेल ते काढा. बरोबर, बी काढायचं. ठीक आहे, सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने करू आपण. कसं करायचं पहा. पहिली गोष्ट म्हणजे ए डॅश डी डॅश सी, बरोबर. एडी प्लस डी सी म्हणजे ए सी ना, किंमत टाका. 5+3 म्हणजे 8 आला होता. ए सी ची व्हॅल्यू 8 आहे. तसंच बीई प्लस ए सी 6.4 आहे. बर, या ठिकाणी काय दिले आपल्याला, डी पॅरलल टू दिस. बीपीटी थेरम काय सांगते आपल्याला, एडी अपॉन डीसी इज इक्वल टू बी अपॉन एसी. विच थेरम, बाय बीपीटी. ओके, बेसिक प्रॉपर्टी थेरम. आता या ठिकाणी कंपाऊंड करा, एडी प्लस डीसी करा. तो उलट केलं या ठिकाणी, तरी चालेल, तरी चाललं असतं, पण उलट केलं. डीसी अपॉन एडी या ठिकाणी ईसी अपॉन बी केलं. काय केलं, उलट केलं. त्याला इन्व्हर्ट अंडो म्हणतो आपण. आता आपण करूया कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय, हा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा, छेद अंशात मिळवायचा, म्हणजे डीसी प्लस एडी डिवाइड बाय एडी, ईसी प्लस बी डिवाइड बाय बी. आता डीसी प्लस एडी करा, डीसी प्लस एडी म्हणजे टोटल एसी अपॉन एडी लिहा. तसंच या ठिकाणी पहा, बी प्लस एसी म्हणजे बीसी अपॉन बी. 8/5 बरोबर ना, कारण एडीची व्हॅल्यू, एसीची व्हॅल्यू 8 मिळाली. 8/5 इज इक्वल टू बीसीची व्हॅल्यू 6.4 अपॉन बी. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 इंटू बी इज इक्वल टू 6.4 इंटू 5. आता हे सोडवायचं आहे, कसंही करा, तुम्हाला कसंही सोडवता येतं. बरोबर. 8 1 8, 8 64.8 चा भाग बसतो. बरोबर. 0.8 इंटू 5 करा, 8 40 म्हणजे 4.0, म्हणजे आन्सर येईल 4. आन्सर काय येईल 4 येईल. संपलं. कसं सोडवायचं आहे तुमच्यावर आहे, तुम्हाला सोडवायचं आहे ते. 0.8 इंटू 5 म्हणजे 4.0 म्हणजेच 4. संपलं. समजलं. दॅट्स युअर आन्सर. काही युनिट दिलं नाही म्हणजे युनिटल्या, सेंटीमीटर असेल सेंटीमीटरला. समजतं. क्वेश्चन नंबर 7 संपला. क्वेश्चन नंबर 8 बघूया आपण. आणि आजच्या लेक्चरचं शेवटचं गणित. कारण 2 पार्ट केलेत मी याच्यामध्ये, प्रॉब्लेम सेटमध्ये ना. छोटे छोटे लेक्चर्स आहेत. माझं कुठलंही लेक्चर 25 to 40 मिनिटच्या वरती असणार नाही. लक्षात आलं. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे आपल्याला. इन फिगर पी ए क्यू बी आर सी एस डी आर परपेंडिक्युलर लाईन एडी. याचा अर्थ काय रे, पी ए परपेंडिक्युलर आहे या लाईनला, क्यू बी परपेंडिक्युलर आहे, आर सी परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ पॅरलल लाईन आहे. पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्स बरं, इंटरसेप्टेड आपल्याला हे करायचं आहे. राईट. म्हणजे पी क्यू अपॉन ए बी, क्यू सी अपॉन बी सी, एस आर अपॉन सी डी असं लिहिणार आपण. राईट. पी ए क्यू बी आर सी अँड एस डी परपेंडिक्युलर टू द लाईन्स. याचा अर्थ त्या लाईन्स पॅरलल आहेत. राईट. कुठल्या लाईन, पी ए पॅरलल टू क्यू बी, पॅरलल टू आर सी, पॅरलल टू एस डी. समजतं. दीज आर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्स. राईट. याची प्रॉपर्टी आपल्याला वापरायची. 3 पॅरलल लाईन्स आपल्याला माहिती आहे. इथे 4 पॅरलल लाईन्स, घाबरायचं नाही. चला लक्ष द्या. काय प्रॉपर्टी सांगते, पी क्यू अपॉन ए बी, क्यू आर अपॉन बी सी, एस आर आर एस अपॉन सी डी. इथं रिझन काय लिहायचं, पॅरलल लाईन्स अँड इंटरसेप्टेड प्रॉपर्टी. ओके. बाय इक्वल रेशो थेरम. इक्वल रेशो थेरम याचा अर्थ आहे, न्यूमरेटरची ऍडिशन केला तर डिनॉमिनेटरची ऍडिशन करा. इच रेशो शुड बी व्हॉट, इच रेशो पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस डिवाइड बाय ए बी प्लस बी सी प्लस ए. आता पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस म्हणजे टोटल पी एस, आणि ए बी प्लस बी सी प्लस सी डी. आता या ठिकाणी काय दिले पहा, ए बी 60 दिलेलं आहे, बी सी 70 दिले आणि सी डी दिले 80. या तिघांची ऍडिशन करता येईल आपल्याला. आणि पी एस दिले 280, म्हणजे इथून इथपर्यंत 280 दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे या तिघांची बेरीज म्हणजे पी एस ती दिलेली आहे 280 अपॉन 60 प्लस 70 प्लस 80. किमती टाका, बाकी काही करायचं, शोध लावायची गरज नाही.
PS अपॉन 60 प्लस 70 प्लस PS ची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला किती आहे 280 अपॉन. आता या ठिकाणी सोडवा याला राईट 0 0 7 3 जा 7 4 जा म्हणजे 4/3 आन्सर येतं. रेशो किती येतो इच रेशो 4/3. समजतं. आता आपण सोडवूया म्हणजे PQ अपॉन AB 4/3 BC अपॉन QR अपॉन BC सुद्धा 4/3 आणि RS अपॉन CD सुद्धा 4/3. रेशो सेम 4/3 मिळाला. किंमत टाका PQ अपॉन AB ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे 60. AB ची व्हॅल्यू 60 माहिती आहे ना. टाका 4 2 3 ने डिवाइड करा 60 ला 20 2 4 2 4 80 आलं होतं म्हणजे PQ ची किंमत 80 आहे. तसंच QR अपॉन BC चं उत्तर किती आहे 4/3. QR इज इक्वल टू व्हॉट 4/3. BC ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 70 बरोबर राईट म्हणजे 280 अपॉन 7 4 जा 28 म्हणजे 280 अपॉन 3 येईल. तसंच ठेवा काय हरकत नाही. पुढे RS अपॉन CD 4/3. व्हॉट इज RS 4/3 4/3 इंटू AB नाही सॉरी CD लिहायचं. अशा काय चुका होतात नाही असं नाही. त्याची व्हॅल्यू 80 म्हणजे 8 4 जा 32 अपॉन 32 अपॉन 3. दॅट्स युअर आन्सर. हो गया. समजतं. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात. आपण कुठेही चुका करायच्या नाही. हा असे 8 प्रश्न पहिले मी घेतले. हा उरलेले पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. समजलं. मित्रो धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. भूमितीसारखा किचकट विषय आहे परंतु मी ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रो मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे. पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे. फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि इव्हन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन. ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. आणि छान अभ्यास करा. लक्षात ठेवा निमित्त शोधू नका. मला येत नाही, मला जमत नाही, मला करता येत नाही, हे निमित्त आहेत, हे शोधू नका. ठरवा मला करायचं आहे, मला आउट ऑफ आउट मार्क आणायचे आहेत, मी जॉमेट्री सारखा कठीण विषय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करणार. आणि एक सांगतो, तुम्ही जर ह्या व्हिडिओ सतत बघितल्यात बरोबर का आणि त्याचा अभ्यास केला आणि काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच तुम्हाला मदत करणार. धन्यवाद.